जळगावच्या पारोळा तालुक्यातील मेहू टेहू गावात नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे 30 ते 35 एकर शेती पाण्याखाली गेली। नाल्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं अतोनात नुकसान झालंय। जळगावच्या पारोळा तालुक्यात अतिवृष्टी पाहायला मिळते। तामसवाडी आणि बोरी नद्यांना पूर आलाय तर जनजीवन विस्कळीत झाले। अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान झाले। आडगाव, मंगरुळ, विटनेर, शिरसमणी, कराडी, शेळावे, म्हसवे, उंदीरखेड गावात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून विसर्ग सुरू असून धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। पूरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे आणि त्यातून एक दरवाजा स्वयंचलित दरवाजा आहे, त्यातला एक दरवाजा ओपन झालेला आहे आणि जवळपास 2000 क्युसेक्स एवढ्या पाण्याचा प्रवाह चालू झालेला आहे। आज रोजी आपण परिस्थिती विचार केला असता आपले जे बेंचमार्क ज्याच्यावर आपण आपली पूर परिस्थिती नियंत्रण किंवा मॉनिटर करत असतो तर राजाराम बंधाऱ्याची पातळी ही जवळपास 31 फुटावर आहे। इशारा पातळीपेक्षा खूप कमी आहे। इशारा पातळी आपली 39 फुटाची आहे। तर आम्ही ऑलरेडी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर आणि त्याच्या अगोदर पण सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्यासाठी सांगितलेलं आहे। त्याच्यासोबतच नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा आम्ही दिलेला आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। धामणा येथील पठार नदीला 15 वर्षांनी महापूर आलाय। पुलावरून पाणी वाहतंय तर 15 गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती आहे। या पुलावरून पाणी असताना सुद्धा नागरिक या पुलावरून वाहतूक करत आहेत। आज एखाद्याचं अनर्थ घडला तर प्रवाशाने म्हणजे एखाद्यावर अनर्थ घडला तर या रस्ता तरी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि पर्याय व्यवस्था पुलाची पूल पर्याय करण्याच्या पर्याय व्यवस्था पूल काढण्यात यावा आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात यावा आणि या ठिकाणी व्यवस्था लावण्यात यावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। अन्यथा या ठिकाणी खूप मोठा अनर्थ घडू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।